नमस्कार. मी डॉक्टर शशिकांत माळदे, डिपार्टमेंट ऑफ सोशिओलॉजी, के कॉलेज, नाशिक. मित्रांनो, आपण आपला जो सब्जेक्ट आहे, द मेथोडॉलॉजी ऑफ क्रिटिकल अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च यामध्ये मॉड्यूल 3 यूजिंग क्वालिटेटिव्ह टेक्निक्स अँड गॅदरिंग डाटा यावरती आज चर्चा करत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण गुणात्मक संशोधन पद्धती म्हणजे काय? या गुणात्मक संशोधन पद्धतीद्वारे आपण तथ्य संकलन कशाप्रकारे करतो, याबद्दलची चर्चा केली होती. आणि आपल्याला माहितीच आहे, की सामाजिक शास्त्रांमध्ये संख्यात्मक म्हणजेच क्वांटिटेटिव्ह मेथडबरोबरच गुणात्मक संशोधन पद्धतीचा वापर देखील खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. कारण बऱ्याचशा अशा सामाजिक घडामोडी आहे, की ज्या आपण फक्त संख्यात्मकरित्या समजावून न घेता गुणात्मक पद्धतीने जर त्याचा अभ्यास केला, तर मात्र सखोल असे ज्ञान त्या घटनेबाबत, त्या विषयाबाबत आपल्याला प्राप्त होत असते. आणि अशा प्रकारे गुणात्मक संशोधन म्हणजे काय आहे? कशाप्रकारे आपण या गुणात्मक संशोधन पद्धतीद्वारे तथ्य संकलन करू शकतो, विविध तंत्रे वापरून, विविध टेक्निक्स वापरून, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये समजावून घेतलं. आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये अध्ययनाची जी उद्दिष्टे आहेत, त्यामध्ये गुणात्मक संशोधन पद्धतीची तथ्य संकलनाची जी विविध तंत्रे आहेत, ती समजावून घेणे, की ज्यामध्ये निरीक्षण, या अंतर्गत सहभागी निरीक्षण हे एक महत्त्वाचं तथ्य संकलनाचं तंत्र आहे. त्यालाच आपण पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन असे देखील म्हणतो. आता निरीक्षण म्हणजे काय? अथवा गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये सहभागी निरीक्षण कशाप्रकारे केलं जातं आणि या माध्यमातून संशोधक आपल्या संशोधनासाठी आवश्यक असलेला डाटा अथवा तथ्य संकलन कशाप्रकारे करतो, हे आज आपण या निरीक्षण तंत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया. मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की निरीक्षण म्हणजे सामाजिक संशोधनाची सुरुवात ही निरीक्षणापासूनच होते आणि शेवटी पुन्हा संशोधकाला निरीक्षणावरतीच यावं लागतं आणि त्या माध्यमातून त्या घडामोडीबाबतचं, त्या घटनेबाबतचं जो काही अहवाल आहे, जे तथ्य आहे, ते सर्वांसमोर मांडावं लागत असतं. निरीक्षण हे तथ्य संकलनाचे एक अत्यंत महत्त्वाचे असे तंत्र आहे. ही अ, ज्या अंतर्गत सहभागी निरीक्षण हा जो प्रकार येतो, पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन, यामध्ये संशोधक समूहामध्ये सहभागी होऊन जातो. म्हणजे ज्या समूहाचा अभ्यास करायचा आहे, त्या समूहात हा संशोधक सहभागी होऊन जातो आणि आंतरिक भूमिकेतून सामाजिक विश्वाला अथवा समुदायाला आकलन करत असतो. सहभागी निरीक्षणामध्ये वेळ, स्थान, सामाजिक स्थिती, भाषा आणि सामाजिक जाणीव या तत्वांचा समावेश होत असतो. म्हणजे बघा की या संदर्भात आपण एक उदाहरण घेऊया की कशाप्रकारे सहभागी निरीक्षण हे तंत्र गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये अंमलात आणलं जातं. म्हणजे आपल्याला जर एखाद्या ग्रामीण समुदायाचा अभ्यास करायचा आहे, की जो समुदाय शहरी भागापासून अत्यंत दुर्गम भागात वास्तव्यात आहे. तेव्हा त्या समुदायामध्ये अभ्यास करणारा संशोधक हा विशिष्ट स्थान म्हणजे जे शहरापासून दूर अंतरावर आहे अथवा विशिष्ट वेळ अथवा त्या समुदायाची जी काही सामाजिक स्थिती आहे, त्या अंतर्गत अ, त्या समूहाशी आंतरक्रिया करत असतो आणि सोबतच समूहाला माहीत असलेली भाषा अथवा त्या समूहाची जी भाषा आहे, ती भाषा देखील जाणून घेऊन त्या समूहामध्ये राहत असतो आणि त्यातून सामाजिक जाणीव देखील कशाप्रकारे निर्माण होते, याचं सहभागी तंत्राच्या माध्यमातून निरीक्षण करत असतो. बऱ्याचदा काय होतं, की निरीक्षणामध्ये ज्या गोष्टी आपल्याला वरवर दिसतात, तेवढ्याचाच फक्त विचार केला जातो साध्या निरीक्षणामध्ये. परंतु सहभागी निरीक्षण हा असा प्रकार आहे, की ज्या अंतर्गत संशोधक हा दीर्घकाळ त्या समूहामध्ये राहतो आणि त्या समुदायाचा एक भाग बनल्यामुळे समुदायाच्या अथवा समूहाच्या सर्व प्रकारच्या दैनंदिन आंतरक्रिया, कार्यक्रम, सण, उत्सव यामध्ये सहभागी होतो आणि सखोल असं निरीक्षण करत असतो. तो समाज अथवा समूह देखील संशोधकाला बाहेरचा त्रयस्थ व्यक्ती न मानता आपल्याच समूहाचा सभासद मानत असतात. जेणेकरून सहज
जे वर्तन असतं व्यक्तीचं ते समूहाच्या अंतर्गत होत असतं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कृत्रिमपणा नसतो आणि गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये हेच अपेक्षित असतं, की ज्या वातावरणामध्ये आंतरक्रिया घडून येत असतात, त्याच वातावरणामध्ये संशोधकाने तथ्य संकलन करणं आवश्यक आहे. म्हणूनच सहभागी निरीक्षणामध्ये संशोधक हा वेळ, स्थान आणि इतर ज्या बाबी आहेत, सामाजिक स्थिती, भाषा अवगत असणं समुदायाची, या अंतर्गत सखोल असे निरीक्षण करत असतो आणि तथ्य संकलन करत असतो. अशा प्रकारे सहभागी निरीक्षण हा अत्यंत महत्त्वाचा असा एक तथ्य संकलनाचा प्रकार अथवा तंत्र आपण त्याला म्हणू शकतो. आणि ते सर्रासपणे या गुणात्मक पद्धतीमध्ये वापरण्यात येत असतं. त्यानंतर दुसरं जे तथ्य संकलनाचं तंत्र आहे, गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये ते आहे मुलाखत. यास आपण इंटरव्ह्यू असे देखील म्हणतो. तथ्य संकलनाचं एक उत्कृष्ट तंत्र म्हणून आपण मुलाखतीकडे बघत असतो. कारण या तंत्राद्वारे आपण विषयासंबंधी माहिती देणाऱ्या उत्तरदात्याच्या भावना, त्याच्या अभिवृत्ती, त्याचा अनुभव याबाबतची माहिती मिळवू शकतो. तसं बघितलं तर मुलाखत हा शब्द जो आहे, तो सर्वसामान्याच्या परिचयाचा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी मुलाखत या शब्दाचा प्रयोग दैनंदिन जीवनामध्ये होत असतो. अगदी विद्यार्थी दशेपासून याचा प्रत्यय आपल्याला येत असतो, की शिक्षण पूर्ण झालं, तर मग जॉबसाठी आपल्याला मुलाखतीला जावं लागणार आहे. असं देखील आपण बघत असतो अथवा टीव्हीवरती आपण बघतो, की वेगवेगळ्या व्यक्तींच्या, तज्ञ व्यक्तींच्या मुलाखती विशिष्ट विषयाच्या संदर्भात घेतल्या जातात. हाही आपल्या दैनंदिन जीवनाचाच एक अनुभव म्हणून आपण बघू शकतो. आणि अशा प्रकारे मुलाखत ही जी तंत्र आहे, या तंत्राबाबत आज आपण या लेक्चरमध्ये समजावून घेणार आहोत. हे मुलाखतीचं तंत्र जे आहे, ते आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने वापरता येत नाही. कारण अ, उत्तरदाता हा साक्षर असो अथवा निरक्षर असो, विशिष्ट घटनेच्या संदर्भात अथवा विशिष्ट घडामोडीबाबत जे तथ्य संकलन आपल्याला करायचं आहे, ते मुलाखतीच्या तंत्राच्या द्वारे आपण सहज त्याबाबत चर्चा करून, त्या उत्तरदात्याशी चर्चा करून अ, योग्य अशा प्रकारची माहिती संकलित करू शकतो, तथ्य संकलन करू शकतो. पण हे करत असताना नेमकी मुलाखत म्हणजे काय आहे? ती कशाप्रकारे घेतली जाते? अथवा मुलाखतीचं तंत्र कशाप्रकारे अवलंबण्यात येतं? हे बघणं देखील गरजेचं आहे. या संदर्भात अ, ही मुलाखत पद्धत जी आहे, की ज्यामध्ये मुलाखत घेणारा व मुलाखत देणारा यात प्रत्यक्ष असा संपर्क प्रस्थापित होत असतो. याद्वारे अध्ययनकर्ता उत्तरदात्याच्या आंतरिक जीवनात प्रवेश करून विषयासंबंधी अंतर्दृष्टी प्राप्त करू शकतो. म्हणजेच अ, जेव्हा आपण एखाद्या विषयाच्या संदर्भात एखाद्या विशिष्ट मुद्द्यावरती उत्तरदात्याकडून माहिती मिळवत असतो, तेव्हा उत्तरदाता आणि संशोधक हे परस्परांच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या अंतर्मनात प्रवेश करून आपण विशिष्ट प्रकारे अथवा आपल्याला संशोधनासाठी जी आवश्यक माहिती आहे, ती सहज मिळवू शकतो. अशा प्रकारचं हे तंत्र आहे आणि अंतर्दृष्टी त्यातून विशिष्ट प्रकारची प्राप्त होते. मुलाखत तंत्राच्या विविध प्रकारच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी केलेला आहे. या संदर्भात ज्या महत्त्वाच्या व्याख्या आहेत, त्या आपण बघूया. पहिली आहे वूड अँड हॅट यांची. हे म्हणतात, की मूलतः मुलाखत म्हणजे सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया आहे. सामाजिक आंतरक्रिया म्हणजे काय? हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण सामाजिक शास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे सामाजिक आंतरक्रिया कशाप्रकारे घडून येतात आणि कोणाकोणामध्ये घडून येतात, हे देखील आपल्या सर्वांना माहितीच आहे. म्हणजे एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येते, तेव्हा दोघांचंही वर्तन परस्परांना प्रभावित करून होत असतं. आणि तिलाच आपण सामाजिक आंतरक्रिया असे म्हणतो. आणि मुलाखत घेणारा आणि देणारा या दोघांमध्ये सामाजिक आंतरक्रिया ही अशा प्रकारे घडून येत असते. दुसरी जी व्याख्या आहे, ती आहे हेडर आणि लिंडमन या विचारवंतांची. मुलाखतीत 2 किंवा अधिक व्यक्तींमधील संवाद किंवा मौखिक
प्रतिसाद असतो. म्हणजे जेव्हा मुलाखत आयोजित केली जाते, त्यामध्ये कमीत कमी 2 व्यक्ती असणं आवश्यक आहे अथवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती देखील असतात. या 2 किंवा अधिक व्यक्तींमधील संवाद घडून येत असतो अथवा त्यामध्ये मौखिक प्रतिसाद हा उत्तरदात्याकडून दिला जात असतो. म्हणजे प्रश्नकर्त्याने प्रश्न विचारायचे आणि उत्तरदात्याने त्याचं उत्तर द्यायचं. अशा प्रकारे मौखिक प्रतिसाद हा त्याला दिला जात असतो. तिसरी जी व्याख्या आहे ती आहे एम.एच. बसू या विचारवंतांची. ते म्हणतात, की मुलाखतीची अशी व्याख्या करता येईल, की काही विषयांवर व्यक्तीची समोरासमोर झालेली बैठक होय. म्हणजे विषय कुठलाही असो, मग तो सामाजिक असो, आर्थिक असो अथवा एखाद्या विशिष्ट विषयावर व्यक्तीची समोरासमोर झालेली बैठक म्हणजेच मुलाखत होय, असं देखील म्हटलं जातं. का? तर यामध्ये समोरासमोर व्यक्तीला बसवून त्याबाबत जास्तीत जास्त माहिती संकलित करण्याचा प्रयत्न ह्या मुलाखतीच्या अंतर्गत करण्यात येत असतो. म्हणजे संशोधक आणि उत्तरदाता हे जेव्हा समोरासमोर बसतात, तेव्हा त्यातून तथ्य संकलनासाठी आवश्यक असणारे प्रश्न हा प्रश्नकर्ता विचारतो आणि त्यानुसार उत्तरदाता हा विषयाला अनुसरून उत्तरे देत जातो. अशा प्रकारे मुलाखत तंत्राच्या व्याख्या या ऑस्ट्रेलियात दिसून येतात. आता मुलाखतीचं तंत्र जे गुणात्मक संशोधनात वापरलं जातं तथ्य संकलनासाठी, तर त्याची काही वैशिष्ट्ये विविध विचारवंतांनी विशद केलेली आहे. त्यामध्ये ब्लॅक अँड चॅम्पियन या 2 विचारवंतांनी काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगितलेली आहे. पहिलं आहे संशोधक व निवेदक यांच्यात प्रत्यक्ष सुसंवाद. म्हणजे बघा, की एखाद्या समाजाचा अभ्यास करायचा आहे अथवा एखाद्या समाजामध्ये विशिष्ट प्रकारची घटना घडलेली आहे, तेव्हा त्या घटनेचं चिकित्सक आणि गुणात्मक अध्ययन करताना आपण जे तंत्र वापरतो, त्यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून संशोधक व निवेदक हे एकमेकांसमोर येतात आणि त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष सुसंवाद हा साधला जात असतो. सुरुवातीला अनौपचारिक पद्धतीने संशोधक सुरुवात करतो आणि निवेदक देखील त्याला उत्तरे देत जातो आणि नंतर मात्र औपचारिक बाबींमध्ये की विषयाला अनुसरून प्रश्न विचारले जात असतात. अशा प्रकारे प्रत्यक्ष सुसंवाद हा साधला जात असतो. म्हणून हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मुलाखतीचं ठरतं. दुसरं वैशिष्ट्य आहे संशोधक प्रत्यक्ष निवेदकाला प्रश्न विचारून माहिती घेतो. त्यामुळे शाब्दिक संभाषण होते. मुलाखतीमध्ये शाब्दिक संभाषण होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण व्यक्तीच्या अथवा उत्तरदात्याच्या मनोवृत्ती अथवा अंतर्मन अथवा त्या घटनेबाबत उत्तरदात्याला काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी शब्दांच्या माध्यमातून प्रश्न विचारले जात असतात. म्हणजे शाब्दिक संभाषणाच्या माध्यमातूनच जर आपण एखादा प्रश्न विचारला, तरच त्याला निवेदक योग्य प्रकारे उत्तर देत असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे संशोधक व निवेदकाचे संबंध हे तात्पुरते असतात. बऱ्याचदा असं होतं, की जोपर्यंत अध्ययन चालू आहे, तोपर्यंत एखाद्या विशिष्ट मुद्द्याशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींना त्याबाबत प्रश्न विचारण्यात येतात आणि जेव्हा त्याबाबतचं तथ्यसंकलन होतं, त्यानंतर मात्र फारसा संपर्क हा उत्तरदात्यांशी येत नाही. म्हणूनच मुलाखती तंत्राच्या बाबत असंही म्हटलं जातं, की संशोधक व निवेदक यांच्यात तात्पुरते संबंध असतात. नंतर आहे प्रत्यक्ष संपर्क साधल्याने सखोल माहिती घेता येते. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, की जर आपण इतर माध्यमांचा वापर केला, इतर तंत्रांचा वापर केला आणि उत्तरदाता जो त्या घटनेशी संबंधित आहे, त्याला जर माहिती विचारली नाही, प्रत्यक्ष संपर्क साधला नाही, तर मात्र अपूर्णता राहून जाते. म्हणून संशोधक स्वतः प्रत्यक्ष तिथे जातो, त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती यांना प्रश्न विचारतो त्याबाबत आणि तथ्य संकलन करत असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे तथ्याची सुव्यवस्थित संकलन करता येते. मुलाखतीच्या तंत्रामध्ये जी तथ्य आहे ती एकामागे एक प्रश्न विचारून व्यवस्थितरित्या म्हणजे घटना कशी घडली अथवा त्यासाठी कोणकोणते घटक जबाबदार होते याबाबत
व्यवस्थितरित्या तथ्य संकलन आपण या मुलाखतीच्या तंत्राद्वारे करू शकतो. पुढचं वैशिष्ट्य आहे, की अनावश्यक माहितीपासून दूर राहता येते. मानवी स्वभाव असा आहे, की एखाद्या घटनेशी जर अधिक मानसिक जोडलेपण असेल, तर मात्र अनावश्यक माहिती सांगण्याचा प्रयत्न हा उत्तरदात्याकडून होत असतो. म्हणून संशोधक जो प्रश्न विचारणारा आहे, तो मात्र जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, अनावश्यक माहिती जर उत्तरदाता सांगत असले, तर त्याला पुन्हा पूर्वपदावर आणून विषयाशी संबंधितच माहिती विचारली जाते आणि ती सांगण्यास उत्तरदात्याला सांगितलं जातं. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो, की अनावश्यक माहितीपासून दूर राहता येते. पुढचं वैशिष्ट्य आहे, मुलाखत ही पूर्वनियोजित व हेतुपूर्वक असते. म्हणजे मुलाखत ही विशिष्ट स्थान, विशिष्ट वेळी, विशिष्ट मुद्द्यावरतीच आयोजित केली जात असते, की आपल्याला त्या उत्तरदात्याचं स्थान कुठे आहे, तो कुठे राहतो अथवा घटना कुठे घडलेली आहे. तो उत्तरदात्याचा अ, वेळ काय आहे, तो केव्हा मुलाखत देऊ शकतो, असं आपण म्हणू शकतो आणि हेतुपूर्वक या मुलाखतीचं आयोजन करण्यात येत असतं. पुढचं आहे वैशिष्ट्य, मुलाखतीचा मुख्य हेतू विश्वसनीय माहिती संकलित करणे असा आहे. म्हणजेच मुलाखतीच्या माध्यमातून विषयाशी संबंधित जे काही तथ्य संकलन करण्यात येते, त्याचा मुख्य हेतू हा विश्वसनीय माहिती गोळा करणे, संकलित करणे असा असतो. की जी प्रत्यक्ष त्या घटनेबाबत, त्या समूहाबाबत घडलेली आहे, त्याबद्दल माहिती गोळा करणे हा एक मुख्य हेतू मुलाखतीचा असतो. आता मुलाखत तंत्राची काही उद्दिष्टे देखील असतात. हे मुलाखतीचं तंत्र कशाप्रकारे कार्यान्वित होतं अथवा त्याचं उद्दिष्ट काय आहे, हे आपण या अंतर्गत जाणून घेऊ शकतो. मुलाखतीबाबत असं म्हटलं जातं, की प्राथमिक तथ्यांचे संकलन याद्वारे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते. आणि प्राथमिक तथ्य संकलन करताना संशोधक हा प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये जातो आणि उत्तरदात्यांना प्रत्यक्ष भेटून माहिती ही संकलित करीत असतो. आणि अ, प्राथमिक स्रोत हा अधिक विश्वसनीय समजला जातो. का? तर त्यामध्ये प्रत्यक्ष उत्तरदात्याशी संपर्क प्रस्थापित करून विविध प्रकारचे प्रश्न विचारून मुलाखतीच्या अंतर्गत तथ्य संकलन करण्यात येते. म्हणून हे देखील एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे या तंत्राचं गृहीत कृत्यांची निर्मिती. जेव्हा संशोधक त्या विषयाबाबत सखोल असं अध्ययन करण्याचा प्रयत्न करतो आणि मुलाखतीच्या माध्यमातून त्याला जे जे अनुभव येतात त्या विशिष्ट विषयासंदर्भात, तेव्हा ही घटना अशी घडलेली आहे अथवा अशा प्रकारचं गृहीत कृत्य आपण त्या अंतर्गत सहज प्रकारे निर्माण करू शकतो, की व्यसनाधीनता आणि आरोग्य यांचा अधिक जवळचा संबंध आहे. म्हणजे तर संशोधक अ, व्यसनाधीन असणाऱ्या व्यक्तीच्या मुलाखती घेत असेल आणि त्या मुलाखतीच्या अंतर्गत त्याला जर असं जाणवलं, की व्यसनाधीनता आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे, तर तो सहज अशा प्रकारे गृहीत कृत्याची निर्मिती करू शकतो. पुढचं उद्दिष्ट आहे गुणात्मक तथ्यांबाबतची माहिती. आता ही जी माहिती आहे, ती गुणात्मक म्हणजे ज्यामध्ये विचार, अभिवृत्ती, भावभावना या सर्वांचा समावेश होतो अथवा मूल्य यांचा देखील समावेश होतो. अशा प्रकारे गुणात्मक तथ्य हे मुलाखतीच्या माध्यमातून संकलित केली जात असतात. म्हणून हे देखील एक महत्त्वाचं उद्दिष्ट या तंत्राचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढचं आहे निरीक्षण तंत्राचा वापर. मुलाखत तंत्रामध्ये मुलाखतीसोबतच निरीक्षण या तंत्राचा देखील वापर केला जात असतो. तर निरीक्षण म्हणजे काय? तर डोळे आणि अ, कान यांचा योग्यरित्या वापर करणे. हे सहज मुलाखतीमध्ये देखील शक्य होत असतं. म्हणजेच काय? जेव्हा मुलाखत संशोधनकर्ता घेत असतो, तेव्हा दिली जाणारी उत्तरे ही योग्य आहे किंवा नाही, हे उत्तरदात्याच्या सहज निरीक्षणावरून त्या संशोधकाच्या लक्षात येतं. म्हणजे उत्तरदाता खरं बोलतोय की खोटं बोलतोय, की उगाचच काहीतरी माहिती सांगतोय असं नाही. तर विषयास संबंधित असणारं तथ्य संकलन करण्यासाठी निरीक्षण तंत्राचा देखील वापर या अंतर्गत होत असतो. पुढचं उद्दिष्ट आहे संशोधन समस्येचे निदान. मुलाखत या तंत्राद्वारे आपण
विशिष्ट प्रकारची जी संशोधन समस्या आहे, मग ती समस्या आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल अथवा कुठल्याही प्रकारची. तर त्या समस्येचं निदान करण्याचा प्रयत्न हा मुलाखतीच्या अंतर्गत सहजरित्या साध्य केला जात असतो. आणि शेवटचा आहे तथ्यांच्या सत्यतेची पडताळणी. मुलाखतीच्या तंत्राद्वारे जी काही तथ्य आपणास उपलब्ध होतात, ती तथ्य खरी आहे की नाही, त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्याच विषयावर इतर व्यक्तींद्वारे माहिती संकलित केली जाते आणि त्यानुसार तुलनात्मक अध्ययन करून तथ्याची सत्यता ही देखील पडताळून पाहण्याचा प्रयत्न या तंत्राद्वारे केला जात असतो. अशा प्रकारे मुलाखतीचं तंत्र, त्याची उद्दिष्टे त्याचे दिसून येतं. मुलाखतीचं तंत्र काय आहे? ते कशाप्रकारे असतं? आणि त्याची व्याख्या, उद्दिष्टे अथवा काही वैशिष्ट्ये जी असतात, ती आपण समजावून घेतली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण तथ्य संकलनाचं मुलाखत जे तंत्र आहे, त्या मुलाखतीच्या तंत्राचे जे विविध प्रकार आहे, ते समजावून घेऊया.